नमस्कार. अमेरिकेमध्ये हिमवादळ म्हणजे स्नोस्टॉर्म येणार आहे किंवा आला आहे, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतीलच. अनेक यूट्यूबर्सचे व्हिडिओ देखील पाहिले असतील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांना म्हणे अनेक जणांनी काळजीने विचारली ती परिस्थिती. मग म्हटलं आपल्यालाही खूप सारे मेसेजेस येऊन फोन भरून जाण्याआधी आपण एखादा लहानसा व्हिडिओ शेअर करावा. आम्ही राहतो तिथे देखील वादळाचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली होती. इथे देखील आणीबाणी म्हणजे सोप्या भाषेत इमर्जन्सी घोषित केली होती. मात्र सुदैवाने फार मोठं काही झालं नाही. पण हो, शनिवारपासून पडलेला स्नो तसाच्या तसा आहे. बाहेर जाण्याची सोय नाही. पारा अजूनही शून्याच्या खालीच आहे आणि शाळेला सुट्ट्या आहेत बर्फामुळे. मग त्यामुळे मुलांना घरात बसून बसून कंटाळा आलाय. तर हा असा छोटासा जुगाड करून काल बर्फामध्ये थोडीशी गंमत केली त्यांच्यासोबत. सलग 4 दिवस बाहेर नुसताच बर्फ बघून थोडा कंटाळा आलाय. पण बाकी बाकी सगळं ठीक आहे. काळजी नसावी. धन्यवाद.